जय श्रीराम। मी आत्मतत्वदास, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन, जे आपल्या सर्वांना माहीत आहे, जगामध्ये प्रसिद्ध आहे। आम्ही काही वर्षापासून इथे हिंगोली मतदारसंघामध्ये कार्य करीत आहोत आणि विशेष करून परमपूज्य श्याम भारती महाराज यांच्या सानिध्यामध्ये आहोत। आणि आम्ही गेल्या 10 ते 15 वर्षापासून पाहतोय की श्याम भारती महाराजांचं कार्य जे आहे ते विशाल कार्य आहे। आणि जर करता श्याम भारती महाराजांसारखे संन्यासी राजकीय क्षेत्रामध्ये जर करता उतरले, अहो विचार करा जरा, जे बाकी क्षेत्रामध्ये जे राजकीय क्षेत्रामध्ये आहेत ते ग्रस्त आहेत। आता ग्रस्त म्हणल्यानंतर मुलाबाळांची काळजी घेणे, त्याच्यासाठी 2 पैसे म्हणजे स्वार्थ आला ना। संन्यासी मतलब काय? संन्यासी म्हणजे काय? जनतेचे सेवक आहे। संन्यासी म्हणजे काय? निस्वार्थपणे सेवा करणारे। म्हणून आम्ही जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांना आम्ही नम्र विनंती करतो की जर करता असे संन्यासी जर करता राजकीय क्षेत्रामध्ये आले आणि जर करता त्यांनी सेवा केली, त्याला पक्षश्रेष्ठींनी ही सेवा करण्याची जर करता संधी दिली, तर विचार करा, तुम्ही विचार करा की समाजाचं किती परिवर्तन होऊ शकतं आणि किती समाजाचं ते सेवा करू शकतात। म्हणून आमची पक्षश्रेष्ठींना नम्र विनंती आहे की कृपया करून श्याम भारती महाराजांना जे आहे ते आपण खासदाराचं जे लोकसभेचं जे आहे ते दायित्व द्या आणि त्यांना ही संधी द्या। जय श्रीराम। दंडवत। मी महानुभाव पंथातून महंत हरबाज बाबा दर्यापूरकर बोलतोय। श्याम भारती महाराजांनी गेल्या 15 वर्षापासून धडपडीचं कार्य केलेलं आहे। गावोगावात जाऊन गावोगावामध्ये जाऊन महाराजांनी बालसंस्कार शिबिर, तसेच रक्तदान शिबिर, गोरगरिबांना मदत करणे, रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत महाराजांचा प्रवास कंटिन्यू चालू असतो। महाराजांनी या संप्रदायामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये येऊन महाराजांनी सर्व प्रकारच्या संत महंतांना धरून आमची सर्वांची एकच इच्छा आहे का महाराजांना हिंगोली मतदारसंघामधून खासदारकीसाठी सीट भेटावी। तरी महाराजांना जर सीट भेटली तर महाराज आमच्या अपेक्षा पूर्ण करतील आणि सर्वांना सहकार्य करतील। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। दंड। रामकृष्ण हरी। श्री गुरु श्याम भारती महाराज यांनी आपल्या हिंगोली मतदारसंघामध्ये BJP कडून खासदारकीसाठी उभं राहण्यासाठी इच्छुक आहेत आणि आम्ही सगळे परिवार, महंत परिवार, रामकृष्ण हरी वारकरी परिवार, सगळ्या परिवाराकडून महाराजांना सहकार्य करत आहोत। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।